ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर संभाजी नगर से है, जहां एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जिसमें कन्नड़ अर्बन को-ऑप पटसंथा मर्या कन्नड़ संस्था ने अपने सदस्यों से 87,23,738 रुपए की धोखाधड़ी की है। इस मामले में संस्था के पदाधिकारियों और निदेशकों समेत कुल 14 लोगों के खिलाफ कन्नड़ सिटी पुलिस स्टेशन में धोखाधड़ी का मामला दर्ज किया गया है। इस मामले में शेख सलाउद्दीन कुतुबुद्दीन ने शिकायत दर्ज कराई है। पुलिस ने आरोपियों के खिलाफ बीएनएस की धारा और महाराष्ट्र सहकारी समिति अधिनियम के तहत मामला दर्ज किया है। बता दें कि संस्था के पदाधिकारियों ने सदस्यों से ऋण वितरण, शेयरों की बिक्री, भुगतान आवेदनों जैसे विभिन्न माध्यमों से लाखों रुपए की राशि हड़प ली है। हालांकि ये लेन देन संस्था के बैंक खातों में नहीं दिखाए गए। कुछ सदस्यों को 30 लाख रुपए तक का ऋण दिया जाना दिखाया गया, लेकिन संस्था के पास वास्तविक लेन देन का कोई प्रमाण नहीं है। इस मामले में 14 लोगों के खिलाफ अपराध दर्ज किया गया है। पुलिस संगठन के वित्तीय लेन देन की गहन जांच कर रही है। संगठन के बैंक खातों, ऋण दस्तावेजों, शेयर रजिस्ट्रों और धन की आवाजाही का विवरण एकत्र किया जा रहा है। पुलिस की प्रारंभिक जांच के अनुसार संस्था में वित्तीय हेराफेरी कई वर्षों से चल रही थी। इस घटना से कन्नड़ क्षेत्र में हलचल मच गई है और कई आम निवेशकों को अपना पैसा गंवाना पड़ा है। नागरिक मांग कर रहे हैं कि दोषियों के खिलाफ सख्त कार्यवाही की जाए और पीड़ितों को न्याय मिले। महाराष्ट्रामध्ये रोज एक आर्थिक घोटाळा समोर येतोय। नुकतंच छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तहसीलच्या परिसरामध्ये कन्नड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक पतसंस्था होती। या पतसंस्थेने जवळपास 87 लाखाचा मिस अप्रोप्रिएशन केल्याचं डीडीआर ऑफिसच्या लक्षात आलं। त्यांनी ऑडिट केलं आणि ऑडिटमध्ये अशा काही त्रुटी निदर्शनास आल्या की सदरील पतसंस्थेची कर्ज मर्यादा एका व्यक्तीला व्यावसायिक कर्ज जर दिलं तर ते 10 लाखाच्या पेक्षा जास्त देऊ शकत नव्हते, परंतु त्यांनी कर्ज मर्यादा वाढवून 10 लाखाच्या वर काही लोकांना कर्ज दिले। त्या व्यतिरिक्त ज्या लोकांना कर्ज दिले त्या लोकांना कर्ज मागणीचा अर्ज सुद्धा रेकॉर्डला त्यांचा सापडून आलेला नाही। त्या व्यतिरिक्त काही कर्जदारांना स्वतःच्या मर्जीतील कर्जदारांना तत्कालीन संचालक मंडळाने बोलून घेतलं, त्यांना एक स्कीम दिली आणि अवास्तव कर्ज माफीची योजना त्यांना दिली, जी की डीडीआर ऑफिसची परवानगी घेणं अत्यंत गरजेचं असतं कायदेशीररित्या। ती डीडीआर ऑफिसची परवानगी न घेता कर्ज माफीची योजना त्यांनी राबवली आणि अशा सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास प्राथमिक 87 लाखाची त्रुटी या ठिकाणी निदर्शनास आली। अजून अनेक ठेवीदारांच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा प्रकरणामध्ये नुकतंच काल कन्नड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, परंतु सदरील गुन्हा हा फक्त आयपीसीच्या 420 आणि इतर कलमांच्या अन्वये नोंदवला गेला। परंतु अशा प्रकारचे जेव्हा स्कॅम होतात, अशा प्रकारचे जेव्हा फ्रॉड होतात, तेव्हा संचालक मंडळाच्या कडून ही सगळी संपत्ती वसूल होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचा अत्यंत गंभीर आणि अत्यंत महत्त्वाचा असा कायदा अस्तित्वात आहे, महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायदा। तर आमची सरकारला आणि तपास यंत्रणेला अशी मागणी राहील की अशा प्रकारचे कुठेही जर स्कॅम होत असतील तर त्यामध्ये एमपीआयडी कायद्याचे सेक्शन 3 आणि 4 हे लावले तर ठेवीदारांचे पैसे वापस मिळण्यासाठी संचालक मंडळाची संपत्ती जप्त करून तिचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे वापस मिळवण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। त्यामुळे एमपीआयडी कायद्याच्या अनुषंगाने या सगळ्या प्रकरणामध्ये कार्यवाही करावी आणि ठेवीदारांचा पैसा वापस मिळेल यासाठी तपास यंत्रणेने त्वरित पावले उचलावी। 43 ठेवीदार आणि सभासद किती या बँकेत? 2000 सभासद 2000। एकंदरीत जो प्रकार घडलेला होता बँकेचा, तर काही ठेवीदार तुमच्याकडे आले का? आता 3 लोकांनी कंप्लेंट केली होती। 3 लोकांनी तक्रार दिली। ठीक आहे, आता असा काही विषय होतोय का की ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी काय ठेवीदार तुमच्याकडे अर्ज विड्रॉल वगैरे भरण्यासाठी? आता अजून आतापर्यंत आलेले अजून कोणी आलं नाही? फक्त 3 व्यक्ती होते, त्यांच्यापैकी 2 जणांची पेमेंट पेड केलेली। 2 जणांचे पेमेंट पेड केले। अजून असे ठेवीदार तुमच्याकडे आतापर्यंत कोणी आलेलं नाही? एकूण कर्ज वाटप किती? एकूण कर्ज वाटप 1,38,000 रुपये येणे बाकी। ठेवीदाराची रक्कम किती? 64,80,000। एकूण सभासद किती? 2000 सभासदाचे शेअर्स किती जमा? 2 सभासद ते 7,29,000। एकंदरीत जो विषय झालेला होता कर्ज वाटपासंदर्भात, या संदर्भात काय बोलू शकतो तुम्ही? मला आपण कन्नड अर्बन सोसायटीमध्ये आलेलो आहोत। ह्या कन्नड अर्बन सोसायटीमध्ये 87 लाख रुपयाचा घोटाळा ओपन झालेला आहे। कालच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघू शकता 20-30 सोसायटी आहे की त्याच्यामध्ये 87 लाखाचा घोटाळा ओपन झालेला आहे। आपण जाणून घेऊ त्यांची काय प्रतिक्रिया आहे
आणि असेच आता पुढील काळामध्ये किंवा ज्या सोसायट्या आहे सरकारने याच्यासाठी लवकरात लवकर आळा बसवून पहिले एक सोसायटी होती आदर्श बँक, त्याच्यात बी काही कोटी रुपयाचा घोटाळा झाला होता. आता दुसरी बँक आहे कन्नड अर्बन, त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे. सरकारला हेच विनंती आहे की लवकरात लवकर सोसायट्या नियमाप्रमाणे चौकशी करून संबंधित संचालक मंडळावर व्यवस्थित गुन्हा दाखल करून ठेवीदारांना ठेवी देण्यात यावी. संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट. फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही. देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत.